नमस्कार मित्रांनो, आज खूप दिवसानंतर आपण ब्लॉग बनवत आहोत कारण आपण आलो आहोत गावी. आता आम्हाला न्यायचं आहे पाणी आणि आता इथं आमच्याकडं भरपूर दुष्काळ पडलेला, इथं कुठंच पाणी नाही आहे या एरियामध्ये. त्यामुळे आम्हाला एकदम खूप खालून पाईपलाईन करायची ना, आम्ही आता ती करणार आहोत. इकडं मीनाक्षी नामची वहिनी आहे आणि आता आपण ही पाण्याच्या पूर्ण ब्लॉग बघा मित्रांनो. गावच्या ठिकाणी पाणी नसतं, किती प्रॉब्लेम्स होतात. आता आम्ही त्यासाठी पाईप आणलेला आहे, इकडे पण आहे आणि इकडं पण आहे. बघू आता आपण त्याचं फायनली पाणी आपण वरती न्यायचं आहे आता, कारण की आमचं घर जे आहे ते पूर्णपणे इकडं वरती इथून आणि पाईपलाईन करायची तिकडं पाठीमागून. मित्रांनो बघा, पाईप मिळण्यासाठी एवढा मोठा संघर्ष आहे. बघा मित्रांनो, आपल्याला ना जे पाईपलाईन जे करायचे ना, म्हणजे इथून पाणी आणायचं आहे आपल्याला. हे जे झाड दिसतं ना, इथून मित्रांनो पाणी आणायचं आहे आणि आपणही राहायला मित्रांनो इथे वरती. हे बघा, हे घर आहे आणि तेवढ्या लांबून मित्रांनो पाणी आणायचं आहे इथपर्यंत. त्यासाठी आता आपल्याला इथून सर्व लाईन पसरवायची आहे आणि त्याला हा ब्लॉक लास्टपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आता आपल्याकडे कापण्यासाठी काही नाही आहे, त्यामुळे आपण तुम्ही अशा पद्धतीने ना कापू शकताय. असं त्याला हे लावायचं आणि असं पाय लावायचा असं. आता मित्रांनो इथे आहे रोड आणि त्यामुळे ना आता आपल्याला इथून पाईपलाईन आहे ना एवढी गाडावीच लागणार आहे. म्हणजे पूर्ण पाईपलाईन गाडायची, पण आता टेम्परवारी ना आपल्याला अशीच ती जिथे जिथे गरज आहे तिथं इमर्जन्सी तिथं आपल्याला हे करायचं आहे. आणि बघू जिथे गरजेचे तिथे आपण आता त्याला गाडून टाकू.
मित्रांनो आता इथपर्यंत ना आम्ही ना पूर्ण पाईपलाईन आहे ना काढून आणलेली आहे. पण आता सगळ्यांना लागलेली भूक, कारण की आता वाजले आहेत 3-3:30 झालेले आहेत आणि आम्ही सुरुवात केली होती 11 वाजता. अजून थोडंसं काम पेंडिंग आहे. पाणी आज येते का नाही काय माहिती. आमची मोटर इथं पडलेली आहे, बाकीचे इक्विपमेंट्स इथं आहेत सगळे आमचे. हे बघा आमचे मोठे बंधू इकडून चाललेले आहेत. आता चला मित्रांनो असंच कंटिन्यू ब्लॉग करूया. आता बघूया जरा थोडं लंच वगैरे करू. भूक लागलेली आहे आणि भरपूर ऊन पण झालेलं आहे. मित्रांनो आपण ना जी वॉटर बसवली होती ना त्याची कॅपॅसिटी नाही, तर इथून तर हाईटपर्यंत वरती जाण्यासाठी ना मित्रांनो कमी पडतं नाही. बघा पाईप इथं आपण पूर्णपणे हे पसरवलेलं आहे. आणि आता आपल्याला मोटर एक्सचेंज करून आणायची, कारण की पॉवर आहे ती कमी पडते आणि इथपर्यंत पाणी आलं एकदम स्लोली आलं, तुम्ही पण बघितलं असेल. त्याला आपण आता नाही मोटर एक्सचेंज करून आणूया. मित्रांनो हा आहे आपला ब्लॉग बनवण्याचा दुसरा दिवस. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण 2 दिवसापासून आपल्या घरी पाणी नेण्यासाठी खूप मेहनत केली आहे. आणि आता आपल्याकडे कारण की मोटरची कॅपॅसिटी कमी असल्यामुळे आपल्याला मोटर एक्सचेंज करून आणावी लागले. आणि मित्रांनो ॲक्च्युली झालं काय की आमच्या घरी ना गाया वगैरे असल्यामुळे ना त्यांना पाणी नव्हतं आणि 3000 फूट पाईपलाईन करून आम्हाला मित्रांनो पाणीवरती न्यायचं होतं. आणि पाण्यासाठी असलेला हा सगळ्यात मोठा संघर्ष आहे मित्रांनो गावच्या ठिकाणी. आणि आज पण काही अशा गावच्या ठिकाणी वाड्या वस्ती आहेत का तिथं पाणी नाही आहे. आमच्या इथे थोडंसं जवळ होतं म्हणून आम्ही पाईपलाईन करून घेण्याचा प्लॅनिंग केला. आणि तरी पण हे पाणी जे आहे आम्हाला खूप लांबून न्यायचं होतं, त्यामुळे खूप चॅलेंज पण होते आमच्यापुढे. आणि फायनली मित्रांनो आम्ही जे आहे पाणी घरी नेलं होतं आणि आम्हाला मित्रांनो की खूप छान वाटलं. आणि मित्रांनो तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.